नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या लक्ष्मी डायरी या चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने लिंबूचा मुरब्बा, जो वर्षभर खराब होत नाही आणि टेस्टी तर इतका की लहान मुलंसुद्धा स्वतःहून खायला मागतात. तर लिंबू हे उन्हाळ्यात खूप जास्त महाग होऊन जातात, म्हणून उन्हाळा लागण्याच्या आधी आणि हिवाळा संपण्याच्या आत तुम्ही पण हा लिंबूचा मुरब्बा बनवून ठेवा आणि खराब होण्याचं टेन्शन नाही. या पद्धतीने जर तुम्ही लिंबूचा मुरब्बा बनवला ना, तर वर्षभर हा मुरब्बा खराब होत नाही. तर चला मग आपण करूया सुरुवात. त्यासाठी आधी आपण लिंबू घेऊन घेऊया. इथे मी 15 ते 20 लिंबू घेऊन घेतली आणि लिंबू घेताना लिंबू पिवळेच घ्या, ज्याच्यावर जास्त डाग नसतील असेच. मी इथे लिंबू स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि मग त्यांनाच एक 6 ते 8 फोडींमध्ये कट केले. लिंबूच्या फोडी करताना फोडी बारीक करा, म्हणजे जेणेकरून आपल्या सगळ्या बिया निघतील आणि जर लिंबात बिया नसल्या तर मग आपला जो मुरब्बा आहे तो कडवट नाही होत. इथे सर्व लिंबू कट झाल्यानंतर असे एक एक व्यवस्थित मी बी काढून घेतली आहे. तर इथे आपल्याला एक एक बी व्यवस्थित काढून घ्यायची आहे, कारण मग जर आपल्या लिंबूत बी राहिली ना तर आपला मुरब्बा हा कडवट होतो आणि तो टेस्ट नाही देत. तर पूर्ण बी काढून झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधनं काढणार आहोत आता. तर हे जे तुम्हाला आता जे लिंबू कट करताना आपलं जे पाणी निघतं ना, ते पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे. ते आपण लास्टमध्ये त्या वाटणमध्येच काढून घेणार आहोत. तर मिक्सरमधनं वाटण काढताना ना तुम्ही जास्त बारीकही करू नका आणि जास्त जाडही करू नका. कारण मग जर आपण जास्त जाड केलं ना तर तो मुरब्बा मुरायला खूप वेळ लागतो आणि बारीक केलं तर आपल्याला ती खाल्ल्याची फिलिंग येत नाही. तर आता आपण हा मिक्सरमधनं काढून घेऊया हे वाटण. तर तुम्ही इथे बघू शकता की मी वाटण कशा प्रकारे काढलं आहे. जास्त जाड आणि जास्त बारीकही नाही, मीडियम पद्धतीने मी हे वाटण करून घेतलं आहे. तर पूर्ण वाटण मिक्सरमधनं व्यवस्थित काढून घेऊया आणि लास्टला जे पाणी उरलं ते पण आपण शेवटी काढताना ते पण त्याच्यातच ॲड करायचं आहे. आता इथे सगळं वाटण माझं काढून झालं आहे आणि आता आपण एका वाटीच्या साहाय्याने हे मोजून घेणार आहोत की किती झालं आहे. आता इथे माझं 5 वाट्या वाटण झालं आहे. तर मग मी इथे आता 10 वाटी साखर टाकणार आहे. जर तुमचं 4 वाटी किंवा कोणाचं 3 वाटी आलं तर मग 4 वाटीला 8 वाटी साखर आणि 3 वाटीला 6 वाटी साखर असं तुम्ही ॲड करायचं आहे. म्हणजे जितकं वाटण आपलं आलं आहे ना त्याच्या दुपटीने आपल्याला साखर टाकायची आहे. कारण मग ह्या प्रमाणात जर आपण मुरब्बा केला तर तो मुरब्बा अगदी परफेक्ट होतो. जास्त आंबटही लागत नाही आणि जास्तच गोडही लागत नाही. जर केल्यानंतर पण तुम्हाला वाटलं की अजून गोड हवा होता तर तुम्ही साखर ॲड करू शकतात, काहीच प्रॉब्लेम होत नाही. तर आता इथे साखर ॲड केल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तुम्ही पण ह्या पद्धतीने एकदा मुरब्बा नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता इथे हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपण याला एक अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवणार आहोत. आता याला अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही असं टेक्स्चर बघू शकता. जी साखर आपण यात टाकली ना ती पूर्ण अशी मेल्ट होऊन जाते आणि खूप सुंदर टेक्स्चर याला आलेलं असतं. आणि मग आता आपण इथे करणार आहोत गॅस ऑन आणि त्याच्यावर हे मिश्रण ठेवू. गॅसची जी फ्लेम आहे ती जास्त लो किंवा जास्त हाय नाही ठेवायची, मीडियम ठेवायची, म्हणजे आपला मुरब्बा हा चटकणार नाही. आता इथे आपण 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच जिरे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घेणार आहोत. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मग मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही वाढवूही शकतात. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही आवडत असेल वेगळे मसाले तर ते पण तुम्ही ॲड करू शकता, जसं काळी मिरी वगैरे. मला फक्त जिरे पावडर आवडतं म्हणून मग फक्त जिरे पावडर टाकलं आहे. तर आता हे व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं याला चांगलं शिजू द्यायचं आहे. पण मध्ये मध्ये येऊन याला हलवत राहायचं आहे, म्हणजे आपला मुरब्बा जो आहे तो खाली लागणार नाही आणि तो जळणारही नाही. तर आता एक 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की हे या पद्धतीने बनून तयार झालं आहे. तर आता इथे गॅस मी ऑफ केला आहे आणि थंड होईस्तोवर मी त्याच्यातच त्या कढईमध्येच तो मुरब्बा राहू दिला आहे. तर थंड झाल्यानंतर एका वाटीत आपण त्याला घेऊ आणि बघा आता तुम्ही इथं थंड झाल्यानंतर त्याचं टेक्स्चर किती छान आलं आहे. खूप टेस्टी हा मुरब्बा लागतो. तर थँक्यू आणि तुम्ही पण हा नक्की ट्राय करून बघा एकदा.